नागवेल पानामागचं पौराणिक रहस्य. भारतीय संस्कृतीत प्रत्येक गोष्टीमागे एक अर्थ, एक भाव आणि एक गूढ दडलेला आहे. कोणत्याही शुभ कार्याच्या आरंभी नागवेलाच्या पानावर सुपारी ठेवून गणपतीचं आवाहन केलं जातं आणि आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रार्थना केली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, हे पान इतकं पवित्र का मानलं जातं? त्यामागे एक सुंदर पौराणिक कथा सांगितली जाते. समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि दैत्यांनी एकत्र येऊन अमृत मिळवलं. भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून ते अमृत देवांना दिलं. पण थोडं अमृत शिल्लक राहिलं. ते मोहिनीने जवळ उभ्या असलेल्या नागराज हत्तीच्या कुंटाजवळ ठेवले. काळानंतर त्या अमृतातून एक दिव्य वेल उगवली. ती नागाप्रमाणे वळण घेत वर चढली, म्हणून तिला नागवेल म्हणू लागले. त्या वेलीच्या हिरव्या पानांमध्ये अमृताचा अंश असल्याने देवतांनी त्या पानाला पवित्रतेचं प्रतीक मानलं. तेव्हापासून देवांना नैवेद्यानंतर विडा अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली. धार्मिक ग्रंथात असं सांगितलं आहे, या पानाच्या टोकावर लक्ष्मीचा वास, उजव्या बाजूस ब्रह्मदेव, मधोमध सरस्वती, डाव्या बाजूस पार्वती, देठात महाविष्णू, मागे चंद्रदेव आणि सर्व कोपऱ्यात परमेश्वराचा वास असतो. म्हणूनच हे पान उलटं ठेवलं जात नाही आणि देठाचा भाग म्हणजे ज्यात मृत्यूदेवतेचा वास मानला जातो. म्हणूनच देठाचा भाग काढूनच विडा बनवला जातो. नागवेलीचं पान आपल्याला शिकवतं, शुभ विचार ठेवा, भक्तीने कर्म करा आणि प्रत्येक कार्य मंगल बनवा.